IVF डे निमित्त आपल्या सोबत आहेत नांदेड इथून डॉक्टर शिल्पा संतोष बोमनाळे. डॉक्टर, भारतात वंध्यत्वाच्या केसेस का वाढत आहेत? इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व हा भारतामध्ये सध्या एक प्रकारचा आजारच होऊन बसलेला आहे. दिवसेंदिवस इन्फर्टिलिटीचे प्रमाण भारतामध्ये वाढत आहे, कारण लग्न उशिरा होत आहेत, व्यसनांचे प्रमाण वाढलेले आहे, क्रोनिक इन्फेक्शन वाढलेलं आहे, लठ्ठपणा वाढलेला आहे, मुलींमध्ये PCODचं प्रमाण वाढलेलं आहे, करिअरचा क्रोनिक स्ट्रेस आहे, चुकीची जीवनशैली आहे, तशाच गर्भनिरोधक शस्त्रक्रिया पण आहेत. या सर्व गोष्टींमुळे भारतामध्ये सध्या वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेले आहे. डॉक्टर, एखाद्या व्यक्तीने वंध्यत्वासाठी कन्सल्टेशन कधी घ्यावं? कसं आहे, लग्नानंतर जेव्हा जोडपे 1 वर्ष सोबत राहतं, कुठल्याही प्रकारचे म्हणजे गर्भनिरोधक गोष्टी न वापरता, आणि 1 वर्षानंतर पण जर त्यांना गर्भ राहत नसेल तर त्या तशा कपल्सने किंवा तशा जोडप्यांनी दवाखान्यामध्ये IVF सेंटरमध्ये दाखवलं पाहिजे. डॉक्टर, IVF ट्रीटमेंट कितपत यशस्वी आहे? IVF ट्रीटमेंट सक्सेस रेट आहे 40 ते 55%. जर स्त्रीचं वय 35 पेक्षा कमी असेल तर थोडासा अधिक सक्सेस रेट आहे, आणि 35 पेक्षा जास्त असेल वय तर ते थोडासा 40 ते 45 मध्ये आहे. 35च्या आधी असेल तर तो 50 ते 55 पर्यंत आहे. Issued in public interest by Aristo Pharmaceuticals.